विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राफिकल मेथडचा अभ्यास करणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने कशी सोडवायची हे आपण आज बघणार आहोत. आपण यापूर्वीच्या पाठामध्ये सायमल्टेनियस इक्वेशनचा अभ्यास केला. जेव्हा दोन लिनियर इक्वेशनचा एकाच वेळी विचार केला जातो तेव्हा त्याला सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. तर ग्राफच्या साहाय्याने त्याची उकल कशी काढायची, सोल्युशन कसं काढायचं हे बघण्यापूर्वी आपण थोडं ग्राफ म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ. अशा प्रकारे तुमच्याकडे एक ग्राफ पेपर येतो. आता हा कसा प्लॉट करायचा, ग्राफवरती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दिलेले असतात. बऱ्याचदा मुलं काय करतात परीक्षेमध्ये, हे सगळ्या रेषा लाईन्स मोजत बसतात आणि सेंटर लाईन शोधतात. त्या प्रकारे तसंच वाय एक्स ऍक्सिस काढताना असं तसंच करतात. त्याविषयी एक सोपी जर सांगतो, हा ग्राफ अशा प्रकारे फोल्ड करा, तुम्हाला सेंटर लाईन मिळेल. त्या ठिकाणी पट्टी साहाय्याने उभी रेषा काढा, परपेंडिक्युलर लाईन, त्याला म्हणतात वाय ऍक्सिस. त्यानंतर असा फोल्ड केल्यानंतर तुम्हाला एक रेषा मिळेल, तो तुमचा असेल एक्स ऍक्सिस. अशा प्रकारे ग्राफ पेपरवर पट्टीच्या साहाय्याने जी उभी रेषा तुम्ही काढली आहे तिला म्हणतात वाय ऍक्सिस आणि जी आडवी रेषा काढलेली आहे तिला म्हणतात एक्स ऍक्सिस. आता हा तुमचा ओरिजिन झाला. जेव्हा दोन्ही ऍक्सिस एका ठिकाणी इंटरसेक्ट करतात तेव्हा तो ओरिजिन असतो आणि तुम्हाला माहिती ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात, 0 0. आता या दोन ऍक्सिस मुळे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस याला आपण वाय डॅश असं म्हणतो आणि याला म्हणतात एक्स डॅश. आता याच्यामुळे या प्रतलाचे 4 भागामध्ये विभाजन होतं. त्याला प्रत्येकाला क्वाड्रंट असं म्हणतात आणि त्याची सुरुवात इथून होते. हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, आपण 9th ला शिकलेलो. हा सेकंड क्वाड्रंट, हा आहे थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला फोर्थ क्वाड्रंट. आणि आपण 9वी ला बघितलंय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जो कोऑर्डिनेट असतो त्याचे पॉइंट्स काय असतात. तत्पूर्वी आपण ह्या ग्राफ वरती म्हणजे या ऍक्सिस वरती एक्स ऍक्सिस वरती पॉइंट्स कसे प्लॉट करायचे ते बघणार आहोत. आता या ठिकाणी तुमचा नंबर 1 असेल, इथं 2 3 4 5 अशा प्रकारचे कोऑर्डिनेट्स दिले आणि याच्या डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 म्हणजे निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स. उजवीकडे पॉझिटिव्ह, डावीकडे निगेटिव्ह. आता वाय ऍक्सिस वर सुद्धा वरच्या बाजूला पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे. आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह कोऑर्डिनेट -1 -2 -3 -4 -5 -6 अशा प्रकारे. म्हणजे मग या कोऑर्डिनेट्स वरून तुमच्या लक्षात येईल की जो बिंदू पहिल्या चरणामध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये त्याचे बोथ कोऑर्डिनेट्स काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे एक्स कोऑर्डिनेटचा पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट देखील पॉझिटिव्ह आहे. इन सेकंड क्वाड्रंट एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह and y coordinate is positive. In third quadrant x coordinate is negative and y coordinate is also negative. And in fourth quadrant x coordinate is positive and y coordinate is negative. म्हणजे आपण नवीला बघितलंय की एखादा दिलेला पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे त्याच्या साइन वरून आपण सांगू शकतो. आता आपल्याला मुख्य गोष्ट बघायची आहे, ग्राफ कसा प्लॉट करता ते तुम्हाला कळलं. अशा प्रकारे ग्राफ तुम्ही रेडी ठेवला, इथे कोऑर्डिनेट दिले, इथे पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट, वरती पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट, निगेटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह अशा प्रकारे. आता सायमल्टेनियस इक्वेशन आपण एखादं उदाहरण घेऊ आणि ते ग्राफच्या साहाय्याने कसं सोडवायचं ते बघूया. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करूया. आता या ठिकाणी दिलेला पहिला प्रश्न, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे x + y इज इक्वल टू 3. यासाठी आपल्याला टेबल प्लॉट करायचा आहे. टेबल प्लॉट करताना अशा प्रकारे एक सारणी तयार करून घ्यायची, एक टेबल तयार करून घ्यायचं आहे. इथं एक्स कोऑर्डिनेट वाय आणि इथं एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला 3 दिलेला आहे. इथं तुम्हाला वाय कोऑर्डिनेटची किंमत शोधायची आहे. इथं एक्स कोऑर्डिनेट दिलेला नाहीये, तो शोधायचा आहे. वाय कोऑर्डिनेट 5 दिलेला आहे. इथं पण दिलेला नाहीये तुम्हाला. इथं वाय कोऑर्डिनेट 3 दिलेला आहे. इथे तुम्हाला पेअर लिहायची आहे. आता बघा आपल्याला दिलेली इक्वेशन आहे x + y इज इक्वल टू 3. आता ह्या इक्वेशन मध्ये दिलेली किंमत टाकायची. x ची किंमत तुम्हाला 3 दिलेली आहे, y ची किंमत काढायची आहे. दिस इज गिवन इक्वेशन x + y इज इक्वल टू 3. पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3. देअरफॉर y इज इक्वल टू 3 - 3 y इज इक्वल टू 0. म्हणून तुम्हाला y ची किंमत मिळाली 0 आणि म्हणून ही पेअर होईल 3 and 0. त्यानंतर बघा दुसऱ्या व्हॅल्यूसाठी y ची किंमत 5 दिलेली आहे,
y इज इक्वल टू 5. आता ही किंमत या समीकरणात टाका. x प्लस 5 इज इक्वल टू 3 and therefore x is equal to 3 minus 5. therefore x is equal to -2. या ठिकाणी तुम्हाला x ची किंमत मिळाली -2. तुमची पेयर तयार झाली -2 and 5. आता बघा पुढची तुम्हाला दिलेली y ची किंमत 3 दिलेली, ती या समीकरणात टाका. समीकरण आहे आपलं x plus y is equal to 3. put the value of y is equal to 3. you will get x plus 3 is equal to 3 and therefore x is equal to 3 minus 3. x is equal to 0. म्हणजे y ची किंमत 3 असताना x ची किंमत किती यायला पाहिजे 0 आणि म्हणून त्याचे कोऑर्डिनेट झाले 0 and 3. अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण 1 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतो. टेबल दिलेलं असेल सारणी ती पूर्ण करायची, कुठेतरी किंमत दिलेली असेल. आता आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये बघूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स जेव्हा दोन इक्वेशन दिले असतील तर ते ग्राफच्या सहाय्याने आलेखाच्या सहाय्याने कसे सोडवायचे ते आपण आता बघूया. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. त्यातला पहिला प्रश्न आहे x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. आता सर्वप्रथम आपण बघितलं की गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली सॉल्व करण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे टेबल तयार करणं आवश्यक आहे. म्हणून हे जे पहिले इक्वेशन आहे x plus y is equal to 6, याच्यासाठी आपण टेबल तयार करूया. म्हणजे x ची किंमत घ्यायची, y ची किंमत घ्यायची आणि x आणि y च्या किमती या ठिकाणी मांडायच्या. साधारणपणे 4 पॉइंट घेतले तर आपल्याला ग्राफ काढणं सोपं होणार आहे. आता या इक्वेशनमध्ये x ची कुठली पण किंमत ठेवा. समजा या ठिकाणी 2 ठेवली तर y ची किंमत किती येईल, हा 2 मध्ये मायनस होईल. 6 minus 2 किती होईल 4 आणि म्हणून इथं तुम्हाला पेयर मिळेल 2 and 4. या इक्वेशनमध्ये y ची किंमत जर समजा x ची किंमत 3 टाकली किंवा 4 घेतली, हा इकडे 4 जना मायनस होईल. 6 minus 4 किती होईल 2, तुम्हाला पेयर मिळेल 4 and 2. x ची किंमत मी 0 घेतली तर y ची किंमत किती मिळेल तुम्हाला 6 0 6. x ची किंमत आपण -1 घेऊया, हा मायनस मध्ये जाणार +1 होईल. 6 + 1 काय होईल 7. पुन्हा त्याला पेयर मिळेल -1 आणि 7. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या इक्वेशनचे हे पॉइंट्स मिळाले. हे आपण नंतर ग्राफवरती प्लॉट करणार आहोत आणि हे पॉइंट्स प्लॉट केल्यानंतर आपल्याला एक रेषा मिळेल, एक लिनियर एक लाईन मिळेल. आता आपण इक्वेशन नंबर 2 बघू. x minus y is equal to 4. याचा आपण एक टेबल तयार करा. आपल्याला इक्वेशन असं पण म्हणता येईल, हा y इकडे पाठवा आणि हा 4 इकडे पाठवा, म्हणजे y is equal to x minus 4. हे आता हीच इक्वेशन आहे पण हे सोपं करायचं. आता इथं आपण x आणि y च्या किमती टाकल्या. इथं पेयर द्या x y, 4 पॉइंट्स द्यायचे. आता x ची किंमत आपण समजा 6 घेतली तर y ची किंमत किती होईल 6 minus 4 2. आपल्याला पेयर मिळाली 6 and 2. आता x ची किंमत आपण 0 घेतली, y ची किंमत मिळाली आपल्याला 0 minus 4 -4. x ची किंमत आपण -1 घेतली तर y ची किंमत मिळेल -1 किती होईल -5 -1 -5. y ची किंमत आपण -2 घेतली तर आपल्याला किती मिळेल -6 -2 -6. अशा प्रकारे आपण हे दोन टेबल तयार केले. हे टेबल तुम्ही आता आलेखावरती स्थापित करा क्रमाक्रमाने आणि हा पहिला टेबल स्थापित करा जे पॉइंट दिलेले आहेत. आता तुम्हाला आलेख कसा काढायचा माहिती, एक तर उभी रेषा काढा, तो तुमचा y ऍक्सिस आणि एक आडवी रेषा काढा, हा तुमचा x ऍक्सिस, हा x डॅश, ओरिजिन O y आणि y डॅश. इथं पॉइंट्स तुमचे 1 2 3 4 5 6. इकडे पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 6 7 एक्सेट्रा. इकडे निगेटिव्ह पॉइंट्स -1 -2 -3 -4. इकडे पण निगेटिव्ह पॉइंट -1 -2. ग्राफ तुम्हाला योग्य प्रमाण घेऊन काढता येईल. आता आपल्याला हे पॉइंट्स प्लॉट करायचे 2 and 4. तर हा x ऍक्सिसचा 2 आणि y ऍक्सिसचा 4 या ठिकाणी 2 and 4. नंतर 4 and 2
x एक्सिस होता 4 आणि y एक्सिस होता 2 इथे आले 4 and 2 0 6 हा 0 x एक्सिस होता 0 आणि y एक्सिस होता 6 इथे आला 0 6 -1 7 हा x एक्सिस होता -1 आणि y एक्सिस होता हा 7 इथे बघा या चारही बिंदूंमधून एक रेषा जाते है की एक सरळ रेषा काढा ही रेषा तुम्हाला अशा प्रकारे आता आपला हा इथं ग्राफ असल्यामुळे आपलं प्रमाण काय बरोबर असेल असं नाही आता दुसरीकडे प्लॉट करू आपण 6 2 y एक्सिस होता x एक्सिस होता 6 आणि y एक्सिस होता 2 इथं आला 6 and 2 बघा हे दोन पॉइंट कोण आले आपण इथं पण 6 2 तो कोण करतो 6 and 2 इथं आहे 6 2 त्यानंतर 0 -1 हा 0 आणि हा y एक्सिस ला -4 -1 -5 हा -1 आणि हा y एक्सिस ला -5 -2 -6 हा -2 आणि हा -6 तर तुम्हाला ही अशी रेषा मिळेल इथून जाणार आणि मग हे दोघं ज्या ठिकाणी एकत्र येतात ती तुमची उकल असेल सोल्युशन त्याचं सोल्युशन आहे 5 आणि 1 असे यायला पाहिजे त्या ठिकाणी 5 आणि इकडे 1 हे तुमचे सोल्युशन असेल अशा प्रकारे तुम्हाला आलेखाच्या सहाय्याने ग्राफ प्लॉट करता आला पाहिजे पॉज करू तिसरं उदाहरण बघूया तिसरं उदाहरण आहे x + y = 0 and 2x - y = 9 आता या दोघं समीकरणांचा आपल्याला टेबल तयार करायचा आहे पहिलं समीकरण आहे x + y = 0 याचा अर्थ y = काय -x तर काय होईल -x निगेटिव्ह आता आपण आता टेबल तयार करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टेबल तयार करता येणं आवश्यक आहे ग्राफ प्लॉट करणं सोपी गोष्ट आहे दिलेले पॉइंट्स ग्राफवर मांडता येणं इट इज व्हेरी इझी पण हा टेबल तयार करता येणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता या ठिकाणी तुम्ही x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत किती येईल -2 2 and -2 x ची किंमत 3 घेतली तर y ची किंमत किती टाकायची आहे 3 -3 म्हणजे ही पेअर आली 3 and y ची किंमत -2 घेतली x ची किंमत -2 घेतली मायनस काय होईल +2 -2 काय होईल +2 म्हणजे -2 and 2 x ची किंमत -3 घेतली तर y ची किंमत किती -3 +3 म्हणजे -3 आणि 3 अशा प्रकारचे तुम्हाला पॉइंट्स मिळतील त्यानंतर पुढचं जे आहे आलेखात समीकरण आहे ते आहे 2x - y = 9 आता हा y कुठेकडे पाठवला तर 9 कडे म्हणजे काय y = 2x - 9 इट्स बिकम सो सिंपल हा 9 कडे काय झाला मायनस झाला मी मांडताना फक्त उलट मांडला हा y कडे गेला आपण जसं समीकरण वेगवेगळे करत असतो तर जे कोणते पार्ट आपण इकडे तिकडे फिरवलो तर ते सारखंच दाखवणार आहे आणि आपण याचा एक टेबल तयार करा x y x and y पेयर आता x ची व्हॅल्यू समजा 2 घेतली तर 2 दुने 4 4 4 4 - 9 किती होतील -5 2 - 5 इथं 3 घेतली 3 दुने 6 6 तून 9 गेले किती होतील -3 पेयर व्हॅल्यू 3 and -3 इथं 4 घेतलं 4 दुने 8 8 9 गेला किती होईल -1 4 -1 आणि समजा तुम्ही 3 दुने 6 5 घेतले याची किंमत 5 घेतली 5 दुने 10 10 - 9 किती होईल 1 5 and 1 आता या दिलेल्या ज्या पेयर्स आहेत जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही ग्राफवरती प्लॉट करा हे पॉइंट्स प्लॉट करा तुम्हाला दोन लाईन्स मध्ये संद्र त्या दोन तिथे इंटरसेक्ट होतात एकमेकांना छेदतात तो त्यांचा काय असेल उकल असेल आणि म्हणून ती उकल तुम्ही शोधायची आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर 4
या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टेबल प्रिपेअर करता येणं महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला टेबल प्रिपेअर करता आले की तुम्ही हे पॉइंट्स सर्व ग्राफवरती प्लॉट करू शकाल. आता चौथा प्रश्न बघूया. 3x - y is equal to 2 आणि 2x - y is equal to 3. आता हे समीकरण नेहमी सारखं मांडून घ्या. पहिलं 3x - y is equal to हा y इकडे पाठवा म्हणजे समीकरण मिळेल y is equal to 3x - 2 2 इकडे आला. आता नेहमी सारखं x च्या किमती घ्या. या ठिकाणी x ची किंमत आपण अंदाजे घ्यायची. समजा आपण 0 घेतली x is equal to 0 तर 3 into 0 काय होईल 0 0 - 2 काय होईल -2 0 आणि -2 1 घेतली x ची किंमत 1 घेतली 3 1 चा 3 3 - 2 काय होईल 1 मी तुम्हाला पेन 1 1 x ची किंमत समजा -1 घ्या. -1 into 3 -3 -3 -2 किती होईल -5 -1 -5 ही पेर मिळाली. x ची किंमत सपोज 2 घेतली आपण तर 3 गुणे 6 6 -2 किती होईल 4 2 and आता आपण पाचव्या उदाहरणाकडे वळूया. प्रॉब्लेम सेट 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 2 मधलं पाचवं एक्झाम्पल पीक एक्झाम्पल ते आहे 3x - 4y is equal to -7 आणि 5x - 2y is equal to 0. आता हे सोडवताना हे आपल्याला टेबल तयार करावं लागेल. इक्वेशन नंबर 1 जे आहे ते आहे 3x - 4y is equal to -7. आता ह्या इक्वेशनला आपण y is equal to अशा रूपात मांडून घ्यायचं आहे. आपल्याला हा 4y तिकडे पाठवायचा काय 4y is equal to 3x हा -7 त्याला काय होईल +7. आता हा 4 इकडे डिनोमिनेटरला जाईल आणि म्हणून y is equal to येईल 3x + 7/2. आता याचे एक टेबल तयार करायचं आहे. या इक्वेशन साठी एक टेबल तयार करायचं आहे अशा प्रकारे. कुठल्याही 4 किमती घ्यायच्या. आता आपण या ठिकाणी x ची किंमत सपोज -1 घेतली तर काय 3 into -1 काय होईल -3 + 7/2 -3 + 7 किती होईल 4 4/2 म्हणजे किती होईल सॉरी डिनोमिनेटरला 4 आहे 4/4 म्हणजे किती होईल 1 आणि म्हणून y ची किंमत किती आली 1 -1 आणि 1. सपोज आपण x ची किंमत 3 टाकली इथं काय होईल 3 3 चा 9 होईल 9 9 + 7 किती होतात 9 7 16 16/4 किती झाली 4 आणि म्हणून इथं y ची किंमत काय 4. आपल्याला पेअर मिळाले 3 आणि 4. सपोज अगेन पुट द व्हॅल्यू ऑफ x is equal to 1 1 घेऊ 3 1 3 7 आणि 3 किती होतात 10 10 चे 4 किती होईल 2 2 4 2 2 10 2 2 4 2.5 y ची किंमत किती 2.5 1 आणि 2.5. सपोज आपण y ची किंमत पुन्हा एक वेगळी संख्या घेऊ 5 घेतली समजा x ची किंमत 5 घेतली तर काय होईल 5 6 15 15 आणि 7 किती होईल 22 22/4 काय 4 पंचे 20 4 पंचे 20 y ची किंमत येईल 5.5 आणि म्हणून पेअर आली 5 आणि 5.5. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या इक्वेशन साठी टेबल तयार केला पॉइंट्स मिळाले. आता हे जे सेकंड इक्वेशन आहे ते बघूया. त्यासाठी पण आपल्याला टेबल तयार करावं लागेल. इक्वेशन आहे 5x - 2y is equal to 0. 2y तिकडे पाठवा म्हणजे 2y is equal to काय होईल 5x y is equal to 5/2x किंवा 5x/2.
त्याच्यासाठी देखील टेबल तयार करा. एक्स वाय आणि ए अशा प्रकारे. आता इथं जर तुम्ही एक्स ची किंमत 1 घेतली किंवा 2 घ्या, इथे किती 5 दुने 10, 10 चे 2 म्हणजे y ची किंमत किती मिळेल तुम्हाला 5 मिळेल. 2 आणि 5. एक्स ची किंमत तुम्ही -2 घेतली किती होईल 5 दुने 10 -2 अपॉन 10 काय होईल -5. ते म्हणजे -2 आहे -5. समजा तुम्ही एक्स ची किंमत 1 घेतली तर किती होईल 5 1 5 5 अपॉन 2 काय मिळेल तुम्हाला 2.5. तुमचा आन्सर 1 and 2.5. y ची किंमत -1 घेतली तर काय -2.5 -1 आणि -2.5. आता हे दिलेले पॉइंट्स आपण आलेखावरती जर स्थापन केले तर आपल्याला कशा प्रकारचा आलेख मिळतो ते आपण बघूया. आता दिलेले बिंदू आपल्याला आलेखावर स्थापन करायचे आहे. आता आपण हा पहिला आलेख स्थापन करू. पहिलं इक्वेशन जे 4 पॉइंट दिले आहेत त्याचा आपल्याला एक आलेख मिळेल, एक स्ट्रेट लाईन मिळेल. त्यानंतरचे दुसरे जे पॉइंट्स आहेत 2 and 5 -2 -5 1 आणि 2.5 आणि -1 आणि -2.5 हे पण आपण आलेखावर स्थापन करूया. अशा प्रकारे आलेख काढायचा आहे. आलेख पेपरवरती अशा प्रकारे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस याचं विभाजन करायचं आहे आणि स्केल घ्यायचंय, प्रमाण घ्यायचंय. स्केल 1 सेंटीमीटर ऑन एक्स ऍक्सिस किंवा ऑन बोथ ऍक्सिस म्हणा, ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट असं प्रमाण घ्यायचंय दोन्ही अक्षावरती, एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर दोघं ठिकाणी. आता आपल्याला सर्वप्रथम पहिल्या समीकरणाचे जे 4 आपण पॉइंट्स ठरले ते स्थापन करायचे. पॉइंट्स आहे -1 आणि 1. आता -1 कुठे एक्स ऍक्सिस वरती आहे आणि 1 कुठे आहे हा 1. हे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. -1 आणि 1 या ठिकाणी. खाली निगेटिव्ह नंबर्स आहेत. त्यानंतर 3 and 4 एक्स ऍक्सिस ला 3 आणि वाय ऍक्सिस वरती 4. 3 and 4 या ठिकाणी. पुढचे पॉइंट्स आहेत 1 and 2.5 एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा हा 2.5 इथं मध्ये येईल. त्यानंतर 5 आणि 5.5 हा 5 एक्स ऍक्सिस वरचा आणि वाय ऍक्सिस वरचा हा 5.5 या ठिकाणी. या चारही बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढा. चारही बिंदूंना जोडणारी एक रेषा काढा. ही अशा प्रकारे एक रेषा मिळेल. या रेषेचं समीकरण आहे 3x - 4y इज इक्वल टू -7. आता दुसरा जो ग्राफ आहे, हा रेषा आहे, तिचे पॉइंट द्या 2 and 2.5 हा 2 and 5 इथे येईल. दुसरे पॉइंट आहेत -2 and -5 -2 and -5 -2 and -5 या ठिकाणी. नंतरचे पॉइंट्स आहेत 1 and 2.5 1 and 2.5 इथे आला. त्यानंतर -1 and -2.5 इथे येतो. आता ही जे जोडले तुम्हाला अशा प्रकारची एक रेषा मिळेल. या रेषेचं समीकरण लिहा. ते आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. या रेषेचं समीकरण लिहा. इथे लिहा 5x - 2y इज इक्वल टू 0. आता दोन्ही रेषा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याचं सोल्युशन तुम्हाला लिहायचं आहे. ते आहे हे बघा इथं 1. याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे 1 and 2.5 आणि म्हणून याचं सोल्युशन लिहा. या ठिकाणी
सोल्युशन इज इक्वल टू 1 and 2.5. अशा प्रकारे आलेखाच्या साहाय्याने तुम्हाला दिलेले एक सामायिक समीकरण सोडवता आलं पाहिजे. या ठिकाणी या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदतात इंटरसेक्ट करतात दॅट इज द सोल्युशन ऑफ अ गिवन टू सायमल्टेनियस इक्वेशन. तर या दोघं रेषांचं समीकरण इथं मांडायचं आहे. त्या ठिकाणी परस्परांना इंटरसेक्ट करतात छेदतात तो जो पॉइंट आहे दॅट इज द सोल्युशन ऑफ अ गिवन इक्वेशन. म्हणजे सोल्युशन आलं 1 and 2.5. अशा